आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। संक गोळीबार खून प्रकरणाचा 3 तासात छडा, 2 सराईत गुन्हेगार जेरबंद। जत तालुक्यातील संक येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा उमदी पोलिसांनी अवघ्या 3 तासात छडा लावत 2 संशयितांना जेरबंद केले। महावितरणचे कर्मचारी संतोष शिवाप्पा बिरादार वय 42 यांच्या हत्येप्रकरणी रोहित उर्फ नागेश जगदाळे वय 22 आणि महांतेश मल्लया स्वामी वय 35 यांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 10 मे रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास संतोष बिरादार हे आपल्या घराच्या वरांड्यात झोपले होते। यावेळी अज्ञातांनी त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी झालेल्या बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संक परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। परिसरात अंधार असल्याने तसेच सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर तांत्रिक पुरावे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अवघ्या 3 तासात दोघांना ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली। या तपास मोहिमेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही धाडसी भूमिका बजावली। प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत। या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे उमदी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथकेही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महांतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरच्या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत।